वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश 1.3 सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल भाज्यांची गुप्त योजना हा पाठ अभ्यासणार आहोत. याचे ट्रान्सलेशन बघणार आहोत. वन ऑफ द क्वेश्चन आहे मॅच द टेस्ट विथ द फ्रूट व्हेजिटेबल. साल्ट मीन्स नमक, स्पायसी चिलीज, स्वीट शुगरकेन, सोर लेमन, टँगी और बिटर करेला. रीड अँड अंडरस्टँड, वाचा आणि समजून घ्या. बालबीर वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ चॉकलेट्स. बालबीरला चॉकलेट आवडायची. ही ऑल्सो लव्ड द टेस्टी डिशेस हिज मदर मेड. त्याचे जे चवदार पदार्थ बनवायचे ते त्याला खूप आवडायचे. मीन्स त्याच्यामध्ये जे चायनीज पदार्थ आहेत ते मॅगी वगैरे. हावेवर ही वूड नेवर एट एनी व्हेजिटेबल. केव्हा केव्हा तो जे काही पालेभाज्या आहे तो खातच नव्हता. हिज मदर वूड गेट अँग्री बट फॉर एनी व्हेजिटेबल डिश बालबीर वूड ऑलवेज से अलाउड नो. ज्यावेळेस तो पालेभाज्या खात नव्हता त्यावेळेस बालबीरची आई त्याच्यावरती रागवायची आणि तो मोठ्याने म्हणायचा, मी खात नाही, मला भाजी आवडत नाही. लुक ॲट दिस पीस बालबीर. त्याची आई म्हणते, वाटाणा बघ, दे टेस्ट सो नाईस विथ पनीर. आणि ह्या जे वाटाणे आहेत हे पनीरसोबत खायला खूप छान लागतात. हिज मदर वूड से. त्याची आई त्याला म्हणत होती. बट बालबीर वूड मेरेली शेक हिज हेड. परंतु बालबीर मान हलवत होता नाही म्हणून. नेम एनी व्हेजिटेबल अँड बालबीर वूड टर्न हिज अवे. कोणत्याही भाजीचं नाव घेतलं तर बालबीर हा पलीकडे मान हलवायचा, म्हणजेच त्याला भाजी आवडायची नाही. ही वूड नॉट लुक ॲट इवन गाजर हलवा टॉप विथ नट्स अँड रेसेन्स. तो जो गाजर हलवा तो सजवलेला असे कशाने, किसमिस किंवा मनुक्याने, काजू बदामने, तरी तो गाजर हलव्याकडे पाहतसुद्धा नव्हता. बालबीर्स फादर अँड मदर्स वूड गेट व्हेरी अँग्री. बालबीरचे वडील आणि त्याच्याही त्याच्यावर खूप रागवायचे. बट ऑल द व्हेजिटेबल्स वूड फील मोर अँग्री अँड हर्ट. पण जे काही बाकीचे भाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, त्यांना वाटायचं आणि ते दुःखी होते आणि बालबीरवरती रागवत होते. बालबीर डज नॉट लाईक मी, आय ऑल्सो डू नॉट लाईक हिम. बालबीरला मी आवडत नाही, मला पण बालबीर आवडत नाही. ग्रोल्ड मिस्टर पोटॅटो वन डे. मिस्टर पोटॅटो गुरगरला एके दिवशी. सी हाऊ ही हेट्स मी, क्राईड कॅरट टॉप्स अँग्रीली. तो माझ्यावरती किंवा माझा तिरस्कार का करतो असा गाजर म्हणतो रागाने. आय वूड लाईक स्कोल्ड फेलो. मला त्याला ओरडायला आवडेल. सेड मिस भेंडी. मिस भेंडी म्हणाली. अँड आय नो हाऊ टू डील विथ द स्टबर्न बॉय मिस्टर करेला सेड विथ अ नॉटी स्माईल. एक खोडकर स्माईल देत मिस्टर करेला म्हणाला, मला माहिती आहे की जो हट्टी मुलगा आहे त्याला कशा प्रकारे त्याच्याशी डील करायचं ते. बाय द टाईम डिनर वॉज रेडी ऑल द व्हेजिटेबल्स हॅड वर्क आउट देअर प्लॅन. ज्यावेळेस बालबीर जेवायला बसतो त्यावेळेस सर्व पालेभाज्या त्यांचं जो काही गुप्त योजना आहे ते प्रत्ययास आणण्यास सुरुवात करतात. बालबीर वॉज फॉन्ड ऑफ एग करी. बालबीरला एग करी म्हणजे अंड्याची भाजी खूप आवडायची आणि तो आवडीने खायचा. वेन द करी वॉज बाउट टू द टेबल ही ग्रीडली पुट्स अ पीस ऑफ द एग इन हिज माउथ. ज्यावेळेस अंड्याची भाजी टेबलवरती ठेवण्यात आली त्याने लालसेने एक अंड्याचा तुकडा उचलला आणि त्याच्या तोंडामध्ये टाकला. युक. नंतर त्याने युक असं म्हटलं. दिस एग इज बिटर. हे जे अंडा आहे हे खूप कडू आहे.
ही क्राईड, तो ओरडला. ही डिड नॉट नो, त्याला माहिती नव्हते दॅट मिस्टर करेला हॅड स्क्वेज हिज ज्यूस ऑन द एग. मिस्टर करेला, जे काही करेला आहे त्याने त्याचा रस त्या भाजीमध्ये किंवा अंड्यावरती टाकलेला असतो, त्याचा ज्यूस. रबिश, हिज फादर शाउटेड, मग त्याचे वडील त्याच्यावरती ओरडले. बट बालबीर सेड, इट इज रिअली बिटर पापा. मग जो बालबीर आहे तो म्हणतो, हे खरोखर आहे पप्पा, जे मी अंड खाल्लं ते कसं आहे, खूप कडू आहे. अँड आस्क फॉर कस्टर्ड, आणि तो दह्याविषयी विचारतो. व्हेन द कस्टर्ड वॉज बीइंग ब्राउट, अ कॉलीफ्लॉवर थ्रू अ बिग लंप ऑफ सॉल्ट इन टू इट. ज्यावेळेस त्याच्यासमोर दही येते त्यावेळेस जे फुलगोबी आहे किंवा पत्ता गोबी आहे ते काय टाकते त्याच्यामध्ये, अ बिग लंप ऑफ सॉल्ट इन टू इट, म्हणजेच त्या दह्यामध्ये मीठ टाकते. बालबीर पुट अ स्पूनफुल ऑफ कस्टर्ड इन हिज माउथ. ज्यावेळेस बालबीर एक चमचा दही त्याच्या तोंडामध्ये टाकतो म्हणजेच खातो. ही फाउंड इट सो साल्टी दॅट ही कुड नॉट शॉलो इट. ते जे दही असते खूपच खारट झालेलं असते आणि तो घशाच्या खाली सुद्धा उतरत नाही. द कस्टर्ड इज साल्टी मम्मी, आणि तो मोठ्याने ओरडतो, हे दही खूप खारट आहे आई. बट हिज मदर अँड फादर डिड नॉट बिलीव्ह हिम, परंतु त्याचे आई वडील त्याच्यावरती कोणताही विश्वास ठेवत नाहीत. ऑल ही गॉट वॉज स्कोल्डिंग फॉर बीइंग सच अ ग्रम्फी बॉय. मग त्याचे आई वडील दोघंही त्याच्यावरती जोरात ओरडतात, त्याची खरपट्टी काढतात रागाने. बालबीर रिमेंड हंग्री, बालबीरला खूप भूक लागलेली असते परंतु बालबीर त्या दिवशी उपाशीच असतो. मग आता जेवण तर करायचं आहे त्याला, आता नंतर तो काय करतो तर ते बघा. इन द मिडल ऑफ द नाईट, मध्यरात्री, बालबीर क्रेप्ट हंग्रीली टू द फ्रीज. त्याला भूक लागते आणि तो फ्रीजच्या जवळ जातो आणि फ्रीजचा दरवाजा उघडतो. ही टूक आउट अ स्लॅब ऑफ चॉकलेट अँड टूक अ बिग बाईट. तो चॉकलेट घेतो आणि चॉकलेटचा एक तुकडा खातो. बट हिज टंग बर्न्ट बिकॉज द व्हेजिटेबल हॅड रब चिलीज ऑन द चॉकलेट. मग काय होणार आहे, ज्यावेळेस तो चॉकलेटचा एक तुकडा खातो त्यावेळेस काय घडते, कारण त्या चॉकलेटला जे काही मिरच्या असतात त्या घासलेल्या असतात त्या व्हेजिटेबल्सने आणि त्याची जीभ जळते. विथ हिज बर्निंग माउथ, बालबीर टर्न टू अ बिग बॉल ऑफ गाजर हलवा. त्याचं तोंड जळत असते त्याच वेळेस तो त्याची मान वळवतो आणि त्याला टेबलवरती ठेवलेला गाजर हलवा दिसतो बिग बॉलमध्ये. ही पुट अ स्पूनफुल इन हिज माउथ. एक चमचा तो गाजर हलवा खातो आणि आहा म्हणतो आणि त्याला तो खायला चांगला लागतो. द हलवा टेस्टेड सो स्वीट अँड नाईस. जो गाजर हलवा आहे तो खूपच चवदार आहे आणि खूप सुंदर असा आहे, गोड आहे. त्याने हलव्याची चव आजपर्यंत कदापिही घेतलेली नसते. ही टूक अनादर स्पूनफुल अँड देन अनादर. मग तो जो काही गाजर हलवा आहे तो एकामागे एक चमच्याने खात राहतो. इट सरप्राईज हिम डॅट गाजर हलवा कुड बी सो टेस्टी. आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो की बा गाजर हलवा एवढा टेस्टी कसा काय असू शकतो, परंतु त्याने आजपर्यंत गाजराचा हलवा खाल्लेलाच नसतो. म्हणून त्याला तो गाजराचा हलवा आवडतो आणि तो पूर्ण हलवा फिनिश करतो. अँड ही हॅड ऑलवेज रेफ्यूज टू ईट इट. ही लाईक इट सो मच दॅट ही एट अप ऑल द हलवा इन द बॉल. ज्या त्या वाटीमध्ये किंवा त्या भांड्यामध्ये हलवा ठेवलेला असतो पूर्ण भांड्यातील हलवा तो फस्त करतो, म्हणजे पूर्ण खाऊन घेतो. नेक्स्ट मॉर्निंग, दुसऱ्या सकाळी, बालबीर्स मदर ओपन द फ्रीज टू टेक आउट मिल्क फॉर मेकिंग टी. मग ज्यावेळेस बालबीरची आई फ्रीजजवळ जाते, फ्रीजमधलं दूध चहा ठेवण्याकरिता घेते, त्यावेळेस तिला काय दिसते, सी फाउंड द बॉल ऑफ गाजर हलवा एम्प्टी. जो गाजराच्या हलवाचं जे काही बॉल असते किंवा भांडं असते ते रिकामं झालेलं असते. हू हॅज इटन द गाजर हलवा. यामधील गाजर हलवा कोणी खाल्ला, सी आज ती विचारते, कारण की तिला माहिती असते की जो बालबीर आहे तो गाजराचा हलवा खाऊ शकत नाही आणि कोणत्याही प्रकारच्या तो पालेभाज्या खात नाही, म्हणून ते विचारते.
आय एट इट मम्मी, बालबीर सेड. मग बालबीरच सांगतो तिच्या आईला की मी तो गाजरचा हलवा परिपूर्ण संपवून टाकला. यू, मग त्याच्या म्हणते तू, यू हेट व्हेजिटेबल्स डू यू नॉट. तू तर भाज्यांना हेट करतं, म्हणजे तिरस्कार करतं भाज्यांचा, तू कसा काय खाऊ शकतोस. यस मम्मी, हो मम्मी, आय डीड हेट व्हेजिटेबल्स. मी पालेभाज्यांना तिरस्कार करतो. बट आय डोंट एनी मोर. परंतु आता मी पालेभाज्यांचा तिरस्कार करेल का, तर नाही, मी प्रत्येक भाजी खाणार आहे. बालबीर्स मदर वाज हॅपी. त्याच्याही आनंदी होते. गुड बॉय. आणि बालबीरला म्हणते तू खूप छान मुलगा आहे. सी सेड अँड हग हिम. आणि ते त्याला जवळ घेते कवेमध्ये. तर अशा प्रकारे आपण हा लेसन पाहिलेला आहे. तर आपल्याला बॅलन्स डाएट घ्यायचं असेल, संतुलित आहार घ्यायचा असेल, तर आपण सर्व अन्नपदार्थ खायला पाहिजेत. तर अशा प्रकारे आपण सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स म्हणजेच पालेभाज्यांची गुप्त योजना परिपूर्ण अभ्यासलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.